मनोज जरांगे आज संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेणार। जरांगे सकाळी 11 वाजता मस्साजोग गावाला जाणार। मस्साजोग ग्रामस्थ आज मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार। हत्या प्रकरणातील फरार आरोपीला अटक न झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक, तर वाल्मिक कराडला 302 चा आरोपी बनवण्याचीही मागणी। खंडणीपासून ते खुनापर्यंतच्या आरोपींना कुणीतरी वाचवतंय। आम्ही मोबाईल टॉवरवरून उडी मारणार, ते माझी हत्या करतील त्यापेक्षा आम्हीच जीव देतो। ते बाहेर आले तर अनेक मुर्दे पाडतील, धनंजय देशमुख यांचा इशारा। परळीमध्ये सरपंच अभिमन्यू क्षीरसागरांना चिरडणारा टिप्पर चालक ताब्यात। राखेची वाहतूक करणारा टिप्पर चालक भोजराज देवकरनं सरपंचाला चिरडून पळ काढला होता। भाजपशी लढताना एकसंध इंडिया आघाडीसाठी संवाद ठेवा। ठाकरे गटाचं मुखपत्र सामनातून काँग्रेसला हात जोडून विनंती। सामना संपादकीयमध्ये मांडली भूमिका। असं लढा की विरोधकांना बसायला एकही जागा मिळायला नको। पालिका निवडणुकांवर बोलताना अमित शहांचं मोठं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। पंचायत ते पार्लमेंट सगळीकडे भगवा फडकवा। महाराष्ट्रामध्ये आणि देशातही भाजप पंचायत ते पार्लमेंट सगळीकडे भाजप झाली पाहिजे। भाजपच्या महाधिवेशनातून अमित शहांचं कार्यकर्त्यांना आवाहन। शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण केलं। शिर्डीमधल्या अधिवेशनातून अमित शहांचा हल्लाबोल। पवारांच्या राजकारणाला 20 फूट जमिनीमध्ये गाडण्याचं काम तुम्ही केलं, असंही वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये आल्यावर पवार ठाकरेंवर बोलल्यावर हेडलाईन मिळते। शहांनी 2 शब्द देशमुख सूर्यवंशी कुटुंबावर बोलायला हवे होते। अमित शहांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचा पलटवार। आजही शहांना पवारांचा उल्लेख करावा लागतो, म्हणजे शरद पवार 20 फूट जमिनीच्या खाली नाही तर त्यांच्या समोर सतत उभे आहेत, अमोल कोल्हेंचं उत्तर। येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील। जसा विजय विधानसभेत मिळाला तसाच विजय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मिळवायचा आहे। देवेंद्र फडणवीसांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना आदेश। लाडक्या बहिणींना देत असलेली मदत पुढेही सुरू राहणार। शेतकऱ्यांना मिळणारी सवलत सुरूच राहणार। घोषणापत्रामध्ये दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले, दगाफटका करून मुख्यमंत्री झाले। ठाकरेंना महाराष्ट्रामधल्या जनतेनं त्यांची जागा दाखवली। अमित शहांची टीका, तर खरी शिवसेना राष्ट्रवादी कुणाची हे जनतेनं सांगितलंय, असंही वक्तव्य। खरी शिवसेना सांगताना माणूस खरा पाहिजे। बोलणारे ते काय संत आहेत का, लोकांना माहिती आहे। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचं शहांना प्रत्युत्तर। प्रतिमा खराब होईल अशी कामं करू नका। अमित शहांचा महाराष्ट्रामधल्या मंत्र्यांना सज्जड दम। जनतेशी जास्तीत जास्त संपर्क ठेवा। राज्य आणि केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा, शहांच्या सूचना। अमरावतीमधील अंजनगाव सुरजीच्या तहसीलदारांनी बांगलादेशी आणि रोहिंग्यांना 1100 जन्म प्रमाणपत्र दिले। भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप। या संदर्भात सोमय्या तहसीलदारांची भेट घेणार। किरीट सोमय्या यांना हिंदू मुस्लिम दंगे भडकवायचे आहेत। अमरावतीचे काँग्रेस खासदार बळवंत वानखेडेंचा किरीट सोमय्यांवर निशाणा। मंत्री नितेश राणे आज रत्नागिरी दौऱ्यावर। परराज्यातील ट्रॉलर आणि एलईडी मासेमारीच्या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांसोबत बैठक। शासकीय विश्रामगृहामध्ये बैठकीचं आयोजन। शक्तीपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाली सुरू। एमएसआरटीसीकडून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर। सातारा जिल्ह्यासह इतर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवणार, मंत्री मकरंद आबा पाटलांची ग्वाही। बाजार समितीच्या व्यापारी संकुल इमारतीचं मकरंद आबा पाटलांच्या हस्ते भूमिपूजन। चिपी मुंबई विमान सेवा 15 दिवसांमध्ये सुरू करा, नाहीतर चिपी विमानतळाला टाळे ठोकणार। ठाकरे गटाच्या वैभव नाईकांचा इशारा, तर विमानतळाला टाळे ठोकून दाखव, तुझ्या घराला टाळे ठोकू। नारायण राणेंचा नाईकांवर पलटवार। टोरेसनंतर एक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीकडून नागरिकांची फसवणूक। भागीदारी सांगून महिन्याला 15% देण्याचं आमिष दाखवलं। कंपनीचा मालक विनय कांबळेला पोलिसांकडून अटक। नाशिक मुंबई महामार्गावर पिकअप आणि आयशरमध्ये भीषण अपघात। अपघातामधील मृतांचा आकडा 5 वर। अपघात व्हायच्या आधीचा व्हिडिओ व्हायरल। नाशिक मुंबई महामार्गाच्या मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। टोरेस कंपनी घोटाळ्यामधल्या आरोपींना आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। आरोपींच्या कोठडीमध्ये वाढ करण्याची पोलिसांची मागणी। कल्याणच्या एका बारमध्ये ग्राहकाकडून गायिकेवर दारूच्या बाटलीनं हल्ला। बार मालकाला सुद्धा मारहाण। महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। 2 आरोपींना पोलिसांकडून बेड्या। एचएमपीव्ही व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका सज्ज। पालिकेच्या रुग्णालयामध्ये विशेष कक्ष, औषध साठा आणि राखीव बेडची व्यवस्था। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। पुणे महानगरपालिका 11,000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार। मौलाना अब्दुल कलाम आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसहाय्य योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाणार। पुण्यामध्ये पीएमपीकडून वर्षभरात 18,000 फुकट्या प्रवाशांवर कारवाई। फुकट्या प्रवाशांकडून 1,33,00,000 दंड वसूल।
पुण्यामध्ये मागणी वाढल्यानं बोरा आणि लिंबाचे दर वधारले. मकर संक्रांतीच्या निमित्तानं बोरांच्या दरामध्ये 20% वाढ तर लिंबाच्या भावातही 10 ते 15% वाढ. कल्याणपुरममधील विठ्ठलवाडी स्थानक परिसरामध्ये रेल्वेची मोठी कारवाई. स्थानकाच्या जागेतील झोपडपट्ट्या रेल्वे प्रशासनाकडून जमीनदोस्त. मुंबईमध्ये बेस्ट बस चालकांकडून सर्रास नियमांची पायमल्ली. 2022 ते 2024 काळामध्ये विविध कारणांमुळे 818 चालक बडतर्फ तर 2192 चालकांवर निलंबनाची कारवाई. अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्यांना 25,000 रुपयांचं बक्षीस. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा महत्त्वाचा निर्णय. पालघरच्या वसई रेल्वे स्थानकावर प्रवाशाचा आरपीएफ जवानावर हल्ला. प्रवाशाकडून आरपीएफ जवानाचा चावा. लोकलच्या दिव्यांग डब्यामध्ये बेकायदेशीररित्या प्रवास करत होता प्रवासी. नागपुरात नायलॉन मांजापासून संरक्षणासाठी निखिल उंबरकर यांच्याकडून मॉडेल तयार. विद्युत तारेला स्पर्श करताच तुटणार नायलॉन मांजा. नागपूर मेट्रो रेल्वे मार्गाजवळ पतंग उडवू नका. नायलॉन मांजाचा वापर टाळावा. नागपूर मेट्रो प्रशासनाचं आवाहन. नाशिकमध्ये 5 नायलॉन मांजा विक्रेत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. कारवाईमध्ये 1 लाखांचा नायलॉन मांजा जप्त. इमारतींच्या छतावर तपासणी करण्याचे आदेश. जालन्यामधल्या भोकरदन शहरामध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यावर पोलिसांची कारवाई. 22,400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. मांजा विक्री करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल. वसईच्या समर्थ रामदासनगरमध्ये पतंगाच्या मांजानं एका इस्माचा गळा चिरल्याची घटना. दुचाकीचा वेग कमी असल्यानं मोठी हानी टळली. मकर संक्रांत सणानिमित्त ग्रामीण भागासह राजगुरुनगर शहरामधल्या बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या आकाराची सुगडी दाखल. संक्रांतीच्या तयारीसाठी नागरिकांची बाजारामध्ये गर्दी. छत्रपती संभाजीनगरमध्ये पतंगासाठी नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार. पोलिसांचा इशारा तर नायलॉन मांजामुळे महिनाभरात 25 जणांना दुखापत. नायलॉन मांजा विक्रेत्यांवरही कारवाई करण्याचा असला इशारा. मकर संक्रांतीच्या निमित्तानं पिंपरीमधल्या बाजारपेठा सजल्या. बाजारामध्ये विविध रंगी कागदी आणि प्लास्टिकच्या पतंग विक्रीसाठी दाखल. साताऱ्यामधल्या प्रसिद्ध मांढर देवीच्या काळुबाई यात्रेला आजपासून सुरुवात. देवीच्या पारंपरिक आरतीनंतर मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुलं. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या विवाह सोहळ्याची मिरवणूक थाटामध्ये निघाली. आरएसएसच्या 1,500 सदस्यांकडून रांगोळी काढण्याचा उपक्रम. पंढरपूरमध्ये भोगीनिमित्त रुक्मिणी मातेच्या मूर्तीला पारंपरिक अलंकार परिधान. सोहळ्याला भाविकांची गर्दी. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये पैसे मागितल्याच्या वादातून 2 मित्रांमध्ये चाकू हल्ला. आरोपी वैभव मोरे पोलिसांच्या ताब्यात तर जखमी तरुणावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये तडीपार आरोपी दीपक कांबळेकडून महाविद्यालयीन तरुणीची छेड. आरोपीला न्यायालयीन कोठडी. गोंदिया जिल्ह्यामधल्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता. गोंदिया जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 2,057 हेक्टर क्षेत्रामध्ये रोपवाटिकेची लागवड. जिल्ह्यामधील शेतकऱ्यांकडून धान पिकांची सर्वाधिक लागवड.